मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, थेट जाऊया. सरकार कुठं भेटणार? त्यामुळे तुमचं आता खोटारडेपणा चालणार नाही. फक्त एवढंच आहे, कोणाचं ते नाव घेत आहे उगाच? खोटा बोला पण रेटून बोला, हे आता चालणार. पण तुमचं काम आहे की हे सगळं तुम्ही पोचवलं पाहिजे. मगाशी भगिनींबद्दल देवेंद्रजी पण बोलले, ते काय सक्के भाऊ इकडे आहेत, सावत्र भाऊ तिकडे आहेत. सावत्र भाऊ पण आता क्रेडिट घ्यायला लागलेत, आम्हीच देतोय. सगळ्या आमच्या बहिणी हुशार आहेत, त्यांना माहिती आहे कुठला भाऊ देणार आहे आणि कोण देणार आहे आणि कोण देतोय. त्यामुळे याच्यामध्ये अगदी सोपं, जसं देवेंद्रजी म्हणाले तसं आपण सोपं करू, सेल्फ डिक्लेरेशन करू आणि त्याच्यामध्ये फटाफट, खटाखट नाही, पटापट त्यांच्या खात्यात जाऊ दे. गरीबी हटाओ, गरीबी हटाओ. काँग्रेस किती वर्ष बोललो, गरीबी हटली का? गरीब हटला, गरीबी नाही हटली. पण मोदीजींनी पटापट 25 कोटी लोकांना गरीबीच्या वर आणलं की नाही? आता बघा, राजीव गांधीच एकदा बोलले होते, केंद्रातून 1 रुपया आला की शेवटच्या माणसापर्यंत 15 पैसे पोचतात. 15 पैसे म्हणजे मधले 85 पैसे कुठे जातात? हे कोण बोललं? राजीव गांधी बोलले. आता जर ते सरकार असतं तर हे 1500 रुपये आपण थेट देतोय डायरेक्ट, म्हणजे 3000 रुपये महिन्याला, 18,000 रुपये, 18 दुने 36,000 रुपये एका घरात, हे डायरेक्ट. आता दुसरं सरकार असतं तर किती? 15%च गेले असते. पण त्यामुळे लोकांनाही माहित आहे की, आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मधला एजंट कोण एक तलाठीमध्ये त्यांनी काहीतरी पैसे मागितले. मी कलेक्टरला फोन केला, त्याला बोललो डायरेक्ट सस्पेंड कर, सस्पेंड करून थांबवू नको, त्याला जेलमध्ये टाक, डायरेक्ट त्याच्यावर FIR लॉन्च कर. अरे आम्ही योजना करतो आणि तिथे पैसे 50 रुपये घ्यायचे, 100 रुपये घ्यायचे, बिलकुल चालणार नाही. आणि याला कलेक्टर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण सांगितलंय की इथं कुठेही खाली कोणी आमच्या भगिनीला आडवत नडवत असेल तर त्याचा बरोबर बंदोबस्त करायचं काम कोणाचं आहे? नाही, तुम्हाला पण कोण भेटला असं तर त्याचं आपल्या पद्धतीने करायचं. ते शेवटी पैसे आपल्या भगिनीच्या खात्यात गेले पाहिजेत, हा आपला उद्देश आहे. आता बघा, 3 पक्ष 4 पक्ष आपल्या महायुतीत आहेत. उद्देश आपला काय? आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पोचवणे. आणि म्हणून चिंता करू नका, तुमचे इथे भाऊ बसलेले आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. काल सोशल मीडियावर मी एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये एक मुलगी आपल्या वडिलांना सांगत होती, माझ्या आईला काही बोलायचं नाही बरं, ती मुख्यमंत्र्याची बहीण आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आता विरोधकांनी देखील समजून जावं. आज एक माहोल बनलाय, चांगलं वातावरण झालंय. बघा, तुम्हाला पण थोडंसं नैराश्य आलं होतं लोकसभेनंतर, पण केलं की नाही करामत? आम्ही लोकांनी जादू केली की नाही? आता हे पोचवायचंय लोकांपर्यंत, घराघरामध्ये, हे काम तुमचं आहे. ही योजना जी आपण ज्या योजना केल्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, 3 सिलेंडरची, दुसरं आपण शेती पंपाचं वीज बिल माफ केलं ती, त्याचबरोबर मुलींचं शिक्षण आपण 50% होतं ते 100% पूर्णपणे फी भरण्याचं उच्च शिक्षण. मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट, मला 12:30 वाजता कळलं की एक मुलगी, त्या मुलीने आत्महत्या केली. का? 50% सरकार भरत होतं, 50% तिच्या वडिलांना देखील भरायची ऐपत नव्हती, त्यामुळे तिने आत्महत्या केली. मी 1:15 वाजता चंद्रकांत पाटलांना फोन केला रात्री.